पण ठाकरे बंधूंचं एकत्र येण्याची जी काही चर्चा चालली, कालच राऊत म्हणाले, की आमचं अंतिम टप्प्यात सगळं आलं आहे. याच्यामुळे शिंदेंकडे जो वळलेला मतदार आहे शिवसेनेचा, सगळं परत येईल उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडे. अ, ठाकरेंची युती हा म्हणजे लॉजिकपेक्षा सुद्धा सेंटिमेंटचा जास्त भाग आहे. म्हणजे शिवसेना हा शेवटी भावनेवरती चाललेला पक्ष आहे. म्हणजे इथं काही फार वेगळे कार्यक्रम आणि समित्या, कार्यकारिणी ह्याच्यातनं कार्यक्रम ठरत नाही. एखादा इमोशनल विषय जो आहे तो सुद्धा पुरेसा ठरतो शिवसैनिकांना पेटून उठायला आणि त्या माध्यमातून लढाया जिंकायला. परवा वरळीमध्ये जेव्हा दोन बंधू एकत्रित आले तोपर्यंत त्यांनी काही जाहीर केलेलं नव्हतं की आम्ही राजकीयदृष्ट्याही एकत्रित येणार आहे म्हणून. पण ते दोघं एकत्रित येत आहेत म्हटल्यानंतर जो एक माहोल दिसला तिथं आणि जनमताचा जो एक दबाव दिसला की तुम्ही एकत्रित आलं पाहिजे, मला वाटतं हा दबाव जो आहे तो या दोघांना एकत्रित येण्यामध्ये भाग पाडतोय. आणि काही नाही म्हटलं तरी शेवटी ठाकरे या नावाभोवती महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते फिरत आलेलं आहे. काही ठराविक पट्ट्यांमध्ये, म्हणजे मी अगदी सगळीकडे म्हणणार नाही, पण मुंबई त्याच्यानंतर शहरी भाग जे आहेत तिथं ठाकरे नावाचं वलय किंवा ती जी यंत्रणा आहे ती अजूनही कायम आहे. त्या दृष्टीनं राज आणि उद्धव एकत्रित आल्यानंतर मला असं वाटतं की काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलू शकतात आणि म्हणून त्या दोघांच्या एकत्रित येण्याकडे सगळे आता सावधपणे बघतायत. खरं तर यांच्या म्हणजे एकत्रित येण्याकडे सगळेजण वाट लावून डोळे लावून बसलेले होते, एकत्रित येत आहेत की नाहीत, कधी एकत्रित येत आहेत ते, म्हणजे मेरे करण अर्जुन आएंगे नुसतं ते सगळं चालू होतं. पण शेवटी हे घडताना दिसतंय आणि यावेळचा रिस्पॉन्स जो आहे तो दोघांचाही खूप सहज सकारात्मक आणि दोघांनाही गरज पण जास्त आहे आता. म्हणजे दोघंही भाजपकडे जाऊन आलेले आहेत, दोघंही काँग्रेसच्या जवळ जाऊन आलेले आहेत, अगदी दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा अनुभव घेतलेला आहे. शेवटी त्यांना हे कळलेलं आहे की आपलं महत्त्व जर टिकवायचं असेल तर आधी आपलं जे संचित आहे, आपल्याकडे जे आहे ब्रँड व्हॅल्यू, ती आधी आपण मजबूत केली पाहिजे. मग आपली नंतर भांडणं पुन्हा बघू, किमान आहे ते टिकवूयात, त्याच्यामध्ये जास्त एनर्जी घालूयात. म्हणून कदाचित त्यांना आता हे त्याचं महत्त्व कळलेलं आहे. नाही म्हटलं तरी ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे आजही चांगल्या स्थितीत आहेत, पण राज ठाकरेंची जी राजकीय अवस्था आहे ती पाहता या युतीचा फायदा कोणाला जास्त होईल असं वाटतं? राज ठाकरेंना परत सर्व्हाइव्ह करण्यासाठी मदत होईल की दोन्ही पुन्हा ताकदीने वर येऊ शकतात? नाही, आजवर राज ठाकरे कुठल्याही बाजूला गेले, म्हणजे अगदी मोदी पंतप्रधान व्हावेत ही पहिली मागणी करणारे राज ठाकरे होते. तेव्हा तर त्यांनी थेट पाठिंबा दिलेला होता. त्याच्यानंतर सुद्धा म्हणजे आत्ताच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिलेला होता. पण राज ठाकरेंचा प्रॉब्लेम हा झाला की कुठल्याच बाजूला त्यांना असं त्याचा फायदा जो आहे तो मिळालेला नाही. म्हणजे सर्वाधिक त्यांचे आमदार 2009 मध्ये निवडून आलेले होते, जेव्हा ते कोणासोबतच नव्हते आणि स्वतंत्र बाणा त्यांनी ठेवलेला होता. युती आघाड्यांमध्ये राज ठाकरे केवळ वापरले गेलेले आहेत आतापर्यंत. त्यांचं जे एक मास अपील आहे किंवा म्हणजे मास अपील या अर्थानं की भाषणांमध्ये, मतदानामध्ये ते अजून नाही दिसलेलं, बरोबर, पण भाषणांसाठी किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं जनमत तयार करण्यासाठी त्यांच्यासारखा वक्ता की जो थेट भाषेमध्ये एखादा मुद्दा पोहोचवेल असा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आत्ता या घडीला नाहीये. ती त्यांची एक पॉवर आहे. म्हणूनच आपण बघतोय की आत्ता खरं तर राज ठाकरेंचा एकही आमदार नाही, 0 आमदार आहेत, पण तरी सुद्धा त्यांची न्यूज व्हॅल्यू जी आहे ती काही कमी झालेली नाही आहे. म्हणजे माध्यमांच्या दृष्टीनं जितकं महत्त्व छोट्या छोट्या पक्षांना मिळत नाही त्याच्यापेक्षा जास्त राज ठाकरे देण्यात आलेलं आहे. त्यामुळं ही किंमत जी आहे ते राखून आहेत राज ठाकरे, ती कशी राखायची हे पण त्यांना माहिती आहे. पण म्हणजे मतांच्या गणितामध्ये त्यांना किती फायदा होईल याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आणि परत आपण हा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की उद्धव आणि राज ठाकरे यांचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत ते दोघांचे समान आहेत. म्हणजे आपण जर मुंबईचा विचार केला तर मुंबईमध्ये प्रभादेवी, वरळी, दादर, त्याच्यानंतर हा सगळा जो मराठी एरिया आहे इथंच तर त्यांना तिकीट वाटपावर डोकेफोड करावी लागेल. तिथं तिकीट कुणाला द्यायचं, कुणाला तिकीट द्यायचं आणि कुणाला बसवायचं हे ठरवावं त्यांना लागणार आहे. त्यामुळे त्या दृष्टीनं अवघड तिकीट वाटप असणार.